एक जमीन प्रकरण प्रचंड चर्चेत आहे। हे प्रकरण आहे पुण्यामधलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यानं पुण्यामध्ये त्यांच्या कंपनीनं पुण्यामध्ये एका जमिनीचा व्यवहार केला जो बराच चर्चेमध्ये राहिला। झालं असं की पुण्यामधली एक मोक्याची जमीन त्यांच्या कंपनीनं विकत घेतली, पण ही जमीन महारत्नाची होती आणि आता एकूणच या जमिनीचा व्यवहार, या जमिनीसाठी भरण्यात आलेलं मुद्रांक शुल्क यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। खरं तर या जमिनीचा व्यवहार झाला होता 300 कोटी रुपयांना। मुद्रांक शुल्काची रक्कम होती 21 कोटी रुपये, पण ही कंपनी एक आयटी कंपनीसाठी ही जागा विकत घेते असं दाखवल्यामुळे हे मुद्रांक शुल्काची किंमत कमी करण्यात आली। कमी कितपर्यंत तर 21 कोटींचं मुद्रांक शुल्क 500 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार समोर आले आणि आपण हा व्यवहार रद्द करत आहेत हे असं सांगितलं। खरं तर अजित पवार यांच्या मुलानं हे सगळं सांगणं अपेक्षित होतं, पण मुलाच्या वतीनं अजित पवार यांनीच हा व्यवहार रद्द होत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर या जमिनीच्या पोटी जे आधीचं 21 कोटींचं मुद्रांक शुल्क आणि नंतरचं 21 कोटींचं मुद्रांक शुल्क व्यवहार रद्द करण्याचं असं मिळून एकूण 42 कोटींचं मुद्रांक शुल्क या जमिनीचं भरणं अपेक्षित होतं, जे अजूनही भरलं गेलेलं नाहीये। जर व्यवहार रद्द झाला असेल तर हे मुद्रांक शुल्क का भरलं गेलं नाहीये आणि शिवाय हे मुद्रांक शुल्क न भरल्यामुळे 14 दिवसांची मुदतवाढ मागण्यात आलेली आहे। आता हे सगळं प्रकरण जर मिटवायचाच असेल व्यवहार तर त्यासाठी मुदतवाढ का मागण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होतो।